वाजता उठत होते. 6:30-7 वाजता उठायची. तासाभरामध्ये काय आवरेल आवरायचं आणि ऑफिसला जायचं. तर मी बरोबर 5 वाजता उठायला चालू केलं. योगा चालू केला आणि सकाळचा आरोग्याचा रेडिओ म्हणजे ही माझ्यासाठी संजीवनी आहे आणि त्याच्यामधूनच मी माझ्या आयुष्यामध्ये खूप काही बदल करत गेले. मला कळायला लागलं, की मी काय-काय चुकते आणि मला जेवढं पण कोचिंग होत होतं, मार्गदर्शन मिळत होतं, त्या दोघांची सांगड माझ्या आयुष्यात आली आणि माझं 17 किलो वजन कमी झालं. माझ्या हाडांची ठिसूळता भरून आली. माझ्या शरीरामध्ये सगळे पोषक द्रव्य हे फक्त सकस संतुलित आहारामुळेच माझ्या त्या शरीरामध्ये सगळे भरायला लागले आणि मी खूप छान पद्धतीने माझ्या पायावर नाचू शकते, पळू शकते, खूप आनंद घेते आणि रिटायरमेंट नंतरचं मी एक सांगेल, की आता मी दिवसभर जरी मी बाहेर असेल, तरी सुद्धा मला संध्याकाळी अजिबात थकवा येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी 87 परिवाराला जोडली गेले. म्हणूनच रिटायरमेंट नंतरचं माझं आयुष्य खूप आनंदी आहे. सकाळी नेहमी सारखं 9:30ला सगळं आवरायचं आणि घराबाहेर पडायचं. घराबाहेर पडायचं म्हणजे आमचे शेटे सर असं म्हणतात, की आपण 87ची एक पणती आहे. ती पणती घेऊन आपण लोकांच्या आयुष्यामध्ये आरोग्याचा उजेड पाडायला बाहेर पडत आहोत. त्या पणतीचा प्रकाश जरी थोडासा असेल, तरी खूप काही लोकांच्या आयुष्यामध्ये, आरोग्यामध्ये जसं आपल्या आरोग्यामध्ये बदल झालाय, आपल्या आयुष्यामध्ये आनंद लाभलेला आहे. तो आनंद आणि ते आरोग्य जेव्हा आपण 87च्या माध्यमातून दुसऱ्यांना देतो आणि तो आनंद खूप छान आहे. आणि माझं आयुष्य रिटायरमेंट नंतरचं पण खूप मस्त आहे. ताई मी नोकरीला जात होती ना, त्याच्यापेक्षा पण मी दिवसभर जेव्हा अ, आम्ही बाहेर जेव्हा जाऊन काहीतरी काम करतोय आणि तो करते ना, माझ्या मनामध्ये जे समाधान असतंय, जो आनंद असतोय आणि आज माझा दिवस किती छान गेलाय, हे अवर्णनीय आहे आणि बस खूप छान ताई. आणि हे कविता हे तर ना मला 87नीच शिकवलेलं आहे. कारण जेव्हा आजारी होते ना, तेव्हा मन पण आजारी होतं आणि कधी असलं काहीच सुचलं नव्हतं. आणि जसं माझं वजन कमी झालं, मी छान म्हणे मला म्हणजे एक शिकवलं, की स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा, स्वतः छान राहावा. मी स्वतःला प्रेम करायला लागले आणि म्हणूनच मला ही कविता करायला यायला लागली. खूप मस्त ताई. थँक यू, थँक यू शतायुषी माझे सर्व मार्गदर्शक